रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 19 मार्चला सकाळी 7 नंतर 8:30 वाजेपर्यंत आपण गुढी उभारायची आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आपण गुढी कशी उतरवावी, त्याचा शुभमुहूर्त काय आहे, उतरवल्यानंतर गुढीला लावलेल्या साहित्याचं आपण काय करायचं, धनवृद्धीसाठी कोणते उपाय करायचे ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा, जी आपण गुढी उभारली ती उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 असणार आहे. अर्थात 5:30 ते 6:30 या टायमिंगमध्ये तुम्हाला जी गुढी आहे ती उतरवायची आहे. आता गुढी कशी उतरवावी बरं? तर बघा, आपलं जे ताट आहे, जे आपण औक्षणाचं ताट तयार करत असतो, तेच ताट आपल्याला घ्यायचं आहे. गुढीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तू जशी इथे उभारल्या गेली आहेस, तू जसं मांगल्याचं प्रतीक आहेस, तू जसं विजयाचं प्रतीक आहेस, तसंच माझ्या घरावर, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याच्या क्षेत्रात विजय मिळू दे आणि गुढीला नमस्कार करायचा आहे आणि नंतर हळूवार ती गुढी आपल्याला खाली उतरवायची आहे. आता त्या गुढीवरचा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, जो तांब्या आहे. आता हा जो तांब्या आहे, हा तांब्या खरं तर दान करण्याची पद्धत आहे, पण हरकत नाही, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका करू. आता ज्यांना दान करायचा आहे त्यांनी कसा करावा, तो तांब्यामध्ये तुम्हाला धान्य म्हणजे गहू असो, तांदूळ असो, ते भरून घ्यायचे. त्यामध्ये तुम्ही 1-2 रुपयाची नाणी टाकायची आणि एक हळकुंड टाकायचं. आता हा जो असा कलश आहे तो गरजूला दान करा किंवा मग तुम्ही एखाद्या मंदिरात देखील ठेवू शकता किंवा नसेल दान करायचा तर त्याचा तुम्ही पुनर्वापर देखील करू शकता. दुसरी गोष्ट, जी आपण पानं लावलेली आहेत, आंब्याची पानं, ती आपण निर्माल्यामध्ये टाकणार, हार देखील निर्माल्यामध्ये टाकणार. मात्र जी कडुलिंबाची पानं आपण लावली होती त्यातली 2-3 कडुलिंबाची पानं आपल्याला घ्यायची आहेत, ती आपल्या आपल्या धान्यामध्ये टाकायची आहेत. धान्यामध्ये कशासाठी? तर बघा, आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमतरता भासू नये. कडुलिंब जसं आरोग्यासाठी चांगलं असतं, तसंच ते बघायला गेलं तर कीटकनाशक देखील दूर करतं. त्यामुळे मात्र ही कडुलिंबाची पानं आपल्या घरामध्ये कधीही आपल्यावर उपासमारीची वेळ आणणार नाहीत. आपल्या धान्यामध्ये ती तुम्हाला टाकायची आहे. तुमच्या घरामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका जे काही धान्य असेल त्यामध्ये 2-4 पानं तुम्हाला ती टाकायची आहेत. त्यानंतर त्यातली 2 पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता, जिथे दागिने ठेवता, तिथे तुम्हाला ती पानं ठेवायची आहेत. आता ही पानं ठेवल्याने काय होईल? माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. तिथे जर नकारात्मकता असेल, तिथे जर निगेटिव्हिटी असेल तर या पानांनी ती दूर होईल. ही जी पानं आहेत ही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये पैशांच्या जागेवरती ठेवायची आहे. माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथे काहीतरी सुट्टी नाणी देखील ठेवायची आहेत. आता ही सुट्टी नाणी आणि 2 कडुलिंबाची पानं ही तुम्हाला तिथे ठेवल्यानंतर पुढच्या वर्षी काय करायचं? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ती सुट्टी नाणी काढून घ्यायची. ती तुम्ही पुनर्वापर करू शकता आणि जी 2 कडुलिंबाची पानं आहेत ती चुरा करून तुम्ही कुठल्याही झाडाच्या मुळाशी टाकू शकता. परत दुसऱ्या दिवशी गुढी उतरवल्यावर परत 2 पानं ठेवायची. असं कंटिन्युअसली वर्षानुवर्ष ठेवायचं. माझ्याकडे दरवर्षी असंच असतं. झालं. कडुलिंबाची पानं जमेल ती तेवढी पानं आहेत ना, ती आपल्या धान्यांमध्ये वगैरे तुम्ही वापरू शकता. राहिलेली तुम्ही निर्माल्यामध्ये टाका. तिसरी गोष्ट, जो आपण साडी लावलेली आहे, जो आपण खण लावलेला आहे, त्याचं काय करायचं? बघा, घरातल्या सवाष्ण स्त्रीने ती जी साडी आहे ती घातली तर चालते किंवा मग ती साडी तुम्ही दान देखील करू शकता. या दिवशी दानाला देखील अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्ही झालं तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला ती साडी दान करू शकता किंवा मग घरातल्या सवाष्ण स्त्रीने ती साडी घातली तरी चालते. आता पुढची गोष्ट म्हणजे साखरेची गाठी. साखरेच्या गाठीचं काय करायचं बरं? तर आमच्याकडे तरी काय केलं जातं, साखरेची गाठी घरातील सगळ्यात लहान मुलाच्या किंवा मुलीच्या गळ्यात घातली जाते. तिला बसून तिचं औक्षण केलं जातं. त्यानंतर तिला संपूर्ण घरभर फिरवलं जातं.
यामागे असंच एक आहे की ही जशी मुलगी साखरेची गाठी घालून घरभर फिरत आहे, तसाच त्या साखरेचा गोडवा माझ्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये वर्षोनवर्ष फिरत राहावा. माझ्या घरामध्ये कटकटी भांडणं होऊ नये, यामागचा हा एक उद्देश आहे की जसा ह्या साखरेचा गोडवा आहे, जशी ही मुलगी फिरत आहे, तसं माझं घर गोडव्याने भरलं आहे. आणि नंतर मग ती गाठी तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ली तरी देखील चालेल. आता तुमच्या घरामध्ये जर लहान मूल नाही आहे, तर तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असेल, म्हणजेच वयस्कर व्यक्ती असेल, त्यांना ती गाठी घातली आणि त्यांना घरभर फिरायला सांगितलं, त्यांना औक्षण केलं तरी देखील चालतं. मात्र तुम्ही हे करून बघा, तुम्हाला हे खूप चांगलं वाटेल, याच्यामधनं एक पॉझिटिव्हिटी मिळेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला बघा आवर्जून सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. ज्यांना असं वाटतं की आपल्या क्षेत्रात आपल्याला मान सन्मान मिळत नाही, त्यांनी तर हे आवर्जून करा. सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून तांब्याभर पाणी घ्यायचं, सूर्यदेवतेला ते अर्घ्य अर्पण करायचं. अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा सूर्याची तुम्हाला नावं येतात, आदित्याय नमः, जी ही नावं येत असतील ती म्हणून तुम्ही ते पाणी अर्घ्य सूर्याला अर्घ्य द्यायचं. त्यानंतर या दिवशी आवर्जून आपल्या उंबऱ्यावरती गोमूत्र टाकून, हळदीमध्ये गोमूत्र टाकून त्याचं लेपन आवर्जून करायचं. त्याचबरोबर आपल्या घराला तोरण म्हणून आंब्याचं तोरण, झेंडूंच्या फुलांचं तोरण लावायचं. आपल्या घरामध्ये गाड्या वस्तू असतील त्याची आवर्जून साफसफाई करून स्वच्छ करून ते पुसायचं. तर गुढीपाडवा येण्याआधी आपल्या घरातली जीही नकारात्मकता आहे, ज्या वस्तू आपल्याला लागत नाहीत, इलेक्ट्रॉनिक्स असो, त्या वस्तूंमध्ये खूप नकारात्मकता असते, काचेच्या असो प्लास्टिकच्या असो, लागत नाहीत त्या सरळ बाहेर काढा, लागत असतील तर नीट करून ठेवा. गुढीपाडव्या येण्याच्या आधी ही सगळी कामं करून घ्या. आता गुढीपाडवा 8 दिवसावर झाला आहे, तर बघा आपल्याला या दिवसापासून एक नवीन संकल्पाची तुम्ही सुरुवात करू शकता. आपल्या घरात सगळ्यांनी मिळून गुढी उभारायची असते, असं नाही की मग एकाचं झालं एकाचं राहिलं. सगळ्यांनी सकाळी लवकर उठायचं, अभ्यंगस्नान करायचं, लवकर तयार व्हायचं आणि सगळ्यांनी मिळून हा विजयाचा ध्वज हा आपल्याला उभारायचा असतो. पारंपरिक पौराणिक कथा बऱ्याच आहेत, त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य, गुढी कशी उभारावी, गुढी कशी उभारावी, गुढीला कोणतं साहित्य लागतं, गुढी उभारताना कोणता मंत्र म्हणायचा, किती वाजता उभारायची. तर सगळ्यात आधी परत एकदा सांगते की गुढी आपल्याला सकाळी 7 नंतर 8:30च्या आतमध्ये उभारायची आहे. जास्त ऊन होऊ देऊ नका, मात्र 7 नंतर तुम्ही कोवळ्या उन्हामध्येच गुढी उभारा. बघा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, कथासुद्धा सांगितलेली आहे. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.